जय मित्रांनो, राज्यात व देशात अनेक वेळा नवीन नवीन शैक्षणिक धोरण लागू झाले, वेगवेगळे शिक्षणावरचे प्रयोग सुरू झाले. मात्र विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये जो काही सर्वांगीण विकास ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे तो झाला की नाही हा वेगळ्या चिंतनाचा विषय आहे. दिवसेंदिवस बेरोजगारी वाढते आहे आणि सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेमध्ये जर तुमची आमची मुलं टिकायची असतील तर त्यांना आपली गुणवत्ता आणि पात्रता ही सिद्ध करावीच लागणार आहे. परीक्षेमध्ये कॉपी सारखे प्रकार होऊ नयेत यासाठी शिक्षण विभागाने, शिक्षण मंडळाने अनेक वेळा अनेक प्रयोग केले, भरारी पथकं नेमली आणि वेगवेगळ्या क्लुप्त्या त्याच्यासाठी लढवल्या. मात्र याला यश अपयश आलं, किती आलं हा नंतरचा प्रश्न आहे. मात्र बऱ्याचदा पालक, शिक्षक आणि विद्यार्थी हे कॉपी या प्रकाराकडे प्रवृत्त होत असतात आणि मग ते याचाही विचार करत नाहीत की मग आपण जर परीक्षेसारख्या ठिकाणी जर आपण आपल्या मुलांना, पाल्यांना जर प्रोत्साहन दिलं कॉपी सारख्या प्रकारांना तर ते भविष्यात या स्पर्धेमध्ये टिकतील का नाही. परीक्षा पास झाल्याच्या नंतर गुणवत्ता यादीमध्ये विद्यार्थी येतात, त्यांचे फोटो झळकतात, त्यांचे सत्कार होतात आणि हार तुऱ्यानं पालकांच्या छाती आणि माना ह्या वाकून जातात आणि अशा स्थितीमध्ये त्यांची आत्मप्रौढी कुठेतरी ते मिरवायला लागतात आणि ही पुढं शिक्षणासाठी गेल्याच्या नंतर पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी स्पर्धेच्या युगामध्ये मग ती कुठेतरी UPSC MPSC उच्च परीक्षांसाठी ट्राय करतात. मग तिथे कुठेतरी जमत नाही, निराशा येते आणि मग थोडंसं खाली सरकतात. मग UPSCचे MPSC वर येतात, MPSCचे मग कुठेतरी तलाठी भरती, ग्रामसेवक भरती इत्यादी चतुर्थ श्रेणी, तृतीय श्रेणीसाठी ट्राय करतात. तिथेही त्यांना अपयश येते. बँकिंग भरतीमध्ये वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये अपयश येते आणि मग अशा स्थितीमध्ये मग वाळूज MIDC, शेंद्रा MIDC, कात्रज MIDC असा हा प्रवास सुरू होतो. यावर्षी परीक्षा मंडळाने प्रथमच कॉफी सारखा गैरप्रकार रोखण्यासाठी एक वेगळी पद्धत अवलंबवलेली आहे आणि त्याची घोषणा नुकतीच शरद गोसावी जे काही शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आहेत तर त्यांनी केलेली आहे. तसं प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध झालेलं आहे आणि 11 फेब्रुवारी पासून 12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत, त्यानंतर 10वीच्या परीक्षा सुरू होत आहेत. जवळपास 16 लाखपेक्षा अधिक विद्यार्थी 12वीच्या परीक्षेला राज्यभरात सामोरे जात आहेत. 30 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी 10वीच्या परीक्षेला सामोरे जात आहेत आणि अशा स्थितीमध्ये राज्य मंडळाने सूचना दिलेल्या आहेत की बऱ्याच शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसवलेले आहेत आणि अशा याच्यामध्ये जर कॉफी सारखे प्रकार होतील तर या प्रकाराला प्रोत्साहन देणारे आणि त्या प्रकाराला बळी पडणाऱ्यावर दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं बोर्डानं आता स्पष्ट केलेलं आहे. नेमकी याची अंमलबजावणी कशी होते याकडे पाहणं गरजेचं ठरणार आहे. मात्र ही घोषणा केल्याच्या नंतर कॉपी प्रकाराला आळा बसेल की नाही बसेल, विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि पात्रता ही 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये तपासणं गरजेचं असतं. मात्र आपण बऱ्याचदा गैरप्रकाराला प्रोत्साहन देतो आणि याच्यामुळे मग आपल्याच पाल्याचं कुठेतरी नुकसान होतं. तर ह्या गोष्टीला आळा बसेल नाही बसेल हे येणाऱ्या परीक्षेदरम्यानच समजणार आहे. तर ते बोर्डाने मात्र ही सूचना प्रसिद्ध केलेली आहे. याबद्दल आपलं मत काय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.